सुरक्षा रक्षक मंडळ भरती 2026 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। शासनाचा GR या ठिकाणी आलेला आहे सुरक्षा रक्षक मंडळ भरतीचा। तर सुरक्षा रक्षक मंडळची भरती कधीपर्यंत या ठिकाणी निघणार आहे याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे। आणि जो काही सुरक्षा रक्षक मंडळचा जो काही GR आला त्यामध्ये काय काय बदल करण्यात आलाय ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। सुरक्षा रक्षक मंडळ भरतीमध्ये शिक्षण फक्त 12वी पास लागते। महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुला मुलींना फॉर्म भरता येणार आहे सुरक्षा रक्षक मंडळ भरतीमध्ये। आणि आपलं जर सुरक्षा रक्षक मंडळ भरतीमध्ये जर सिलेक्शन झालं तर पगार सुद्धा 22,000 रुपये महिना आपल्याला भेटणार आहे। आणि आपल्या जिल्ह्यामध्येच आपल्याला ड्यूटी यामध्ये भेटते सुरक्षा रक्षक मंडळची। जसं या ठिकाणी पाटबंधारे विभाग झालं, धरण झालं, दवाखाने झालं, त्याचबरोबर सरकारी निमशासकीय कार्यालय या ठिकाणी आपली ड्यूटी राहते, लक्षात ठेवा। आणि सिलेक्शन होण्याचे जास्त चान्स आहे सुरक्षा रक्षक मंडळ भरतीमध्ये। मी तुम्हाला असं करून सांगू राहिलो, या भरतीमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो कोणताही पेपर नाही आहे, तर ग्राउंडच्या बेसवर आपलं यामध्ये सुरक्षा रक्षक मंडळमध्ये सिलेक्शन होणार आहे। तर कधीपर्यंत ही भरती या ठिकाणी येणार आहे, कधीपर्यंत फॉर्म भरणे या ठिकाणी चालू होणार आहे, मेन तुम्हाला याबद्दल सांगणार आहे। उंची किती आहे, छाती किती आहे, ग्राउंडला कोणकोणते इव्हेंट आहे, तर संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। भरती कधीपर्यंत निघणार आहे याबद्दल सुद्धा बोलणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून सुरक्षा रक्षक मंडळ भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहील नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर सुरक्षा रक्षकची जी लास्ट भरती आली होती तर 2020ला जे विद्यार्थी मित्रांनो सुरक्षा रक्षक मंडळची भरती लास्ट आली होती आणि तेव्हापासून जे भरती या ठिकाणी आलेली नाही आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आता सुरक्षा रक्षक मंडळ भरतीमध्ये GR आलेला आहे, तर GR मध्ये काय काय या ठिकाणी बदल करण्यात आले ते तुम्हाला सांगून देतो। मागील जेव्हा 2020ला जे भरती आली होती सुरक्षा रक्षक मंडळची त्यावेळेस जे विद्यार्थी मित्रांनो 30 मार्काचं फिजिकल होतं, तर त्यामध्ये काय होतं मुलांसाठी जे होतं तर ते होते यामध्ये 400 मीटर रनिंग होती, 2 मिनिटाच्या अंदर मारली तर आपल्याला आउट ऑफ मार्क भेटत जातात 12, म्हणजे 400 मीटरचा ट्रॅक होता, 400 मीटरचा इव्हेंट होता 12 मार्कासाठी, आणि 8 पुलअप्स होत्या 8 मार्कासाठी झाली 20, आणि 10 मार्कासाठी सीटअप होता। आणि महिला उमेदवारांसाठी जर पाहिलं तर महिला उमेदवारांसाठी जे होतं 800 मीटर रनिंग होतं, 2 मिनिटाच्या अंदर मारले 800 मीटर रनिंग तर डायरेक्ट 12 मार्क भेटणार आहे। आणि त्याचबरोबर महिला उमेदवारांना यामध्ये जे सीटअप पण होत्या, ठीक आहे। तर अशा प्रकारे महिला उमेदवारांचं ग्राउंड त्यावेळेस होतं, पण आता या ठिकाणी सर्व काही चेंज या ठिकाणी करण्यात आलेला आहे। तर आता आपण ग्राउंडचा जर आपण इव्हेंट पाहिलं तर यामध्ये 1600 मीटर रनिंग इव्हेंट पुरुष उमेदवारांसाठी ठेवण्यात आले 40 मार्कासाठी, गोळा फेक ठेवण्यात आले 30 मार्कासाठी, 100 मीटर रनिंग ठेवण्यात आले 30 मार्कासाठी। अशा प्रकारे 40 मार्कात आपलं फिजिकल होणार आहे। आणि महिला उमेदवारांसाठी सुद्धा बदल आहे, 800 मीटर रनिंग आहे 40 मार्कासाठी, गोळा फेक आहे 30 मार्कासाठी, 100 मीटर रनिंग आहे 30 मार्कासाठी। अशा प्रकारे 100 मार्काचं ग्राउंड होणार आहे, ग्राउंडच्या बेसवर आपलं सिलेक्शन होणार आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि याच्या अगोदर जे विद्यार्थी मित्रांनो वयोमर्यादा जर विचार केला तर 18 ते 38 वर्षापर्यंत वयोमर्यादा होती। SC/ST ला 5 वर्ष सूट, OBC कॅटेगरीला 3 वर्ष सूट, पण आता 18 ते 35 वर्षापर्यंत वयोमर्यादा करण्यात आली। SC/ST ला 5 वर्ष सूट, OBC कॅटेगरीला 3 वर्षाची सूट, ठीक आहे। तर एवढे काही वयोमर्यादामध्ये चेंजेस करण्यात आला। आणि याच्या अगोदर जे शैक्षणिक पात्रता होती सुरक्षा रक्षक मंडळमध्ये फक्त 10वी पास लागत होता, आता त्यामध्ये 12वी पास अनिवार्य आहे। 12वी पासवरच आपल्याला फॉर्म अप्लाय करता येते, 10वीवरून 12वी त्यांनी केला आहे, 12वी पासवर आपल्याला फॉर्म भरता येणार आहे। तर अशी काही प्रक्रिया आहे। तर यामध्ये जर आपलं सिलेक्शन झालं सुरक्षा रक्षक मंडळ भरतीमध्ये जर आपलं सिलेक्शन झालं तर आपल्याला जे विद्यार्थी मिळवणं नोकरी आपल्या जिल्ह्यामध्येच नोकरी करावं लागते, आणि 8 घंटेची ड्युटी राहते, आणि खाकी वर्दी सुद्धा आहे सुरक्षा रक्षक मंडळमध्ये। याच्या अगोदर जे विद्यार्थी मिळवणं निळ्या कलरची वर्दी होती, पण आता त्यांना जे खाकी वर्दी या ठिकाणी आले सुरक्षा रक्षक मंडळमध्ये। आणि त्याचबरोबर ड्युटी पण 1 नंबर आहे, आणि आपल्या जिल्ह्यामध्ये ड्युटी राहते, जसं महानगरपालिका झालं, त्याचबरोबर धरण वगैरे झालं, त्याचबरोबर जे विद्यार्थी मिळवणं डॅम वगैरे झालं, त्याचबरोबर जे सरकारी कार्यालय झालं, सरकारी निमशासकीय कार्यालय झालं, त्याचबरोबर महानगरपालिका झालं, ठीक आहे। तर हे काही जेवढे काही सरकारी कार्यालय निमशासकीय कार्यालय आहे तर या ठिकाणी सुरक्षा रक्षक मंडळाच्या ड्युट्या राहते, लक्षात ठेवा, ठीक आहे। आता सुरक्षा रक्षक मंडळ भरतीमध्ये आपण वयोमर्यादा जर विचार केला तर 18 ते 35 वर्षापर्यंत आहे। आणि सुरक्षा रक्षक मंडळ भरतीमध्ये आपलं सर्वात अगोदर काय असणार आहे, ग्राउंड असणार आहे, आणि ग्राउंडच्या बेसवरच आपलं सिलेक्शन होणार आहे। तर उंचीचा जर आपण विचार केला पुरुष उमेदवारांसाठी उंची 165 सेंटीमीटर लागते, महिला उमेदवारांसाठी उंची 158 सेंटीमीटर लागते। त्याचबरोबर पुरुष उमेदवारांचं जे वजन आहे 50 किलोच्या वरती असलं पाहिजे, 50 किलोच्या खाली असेल तर फेल केल्या जाते, अपात्र केल्या जाते। आणि महिला उमेदवार
उमेदवारांचं जे वजन आहे 45 किलोच्या वरती असलं पाहिजे. 45 किलोच्या जर खाली असेल तर फेल केलं जाते, अपात्र केलं जाते. आणि छाती 79 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर आपल्या यामध्ये भरली पाहिजे. तर एवढं काही यामध्ये उंची छाती आहे एक लक्षात ठेवा. आता ग्राउंडचा जर आपण विचार केला तर पहा विद्यार्थी मित्रांनो, सुरक्षा रक्षक मंडळ भरतीमध्ये सर्वात अगोदर पुरुष उमेदवारांचा ग्राउंड तुम्हाला सांगून देतो. 1600 मीटर रनिंग आहे पुरुष उमेदवारांना 40 मार्कासाठी. 5 मिनिट 10 सेकंड किंवा त्यापेक्षा कमी आले 40 मार्क. 5 मिनिट 10 सेकंड ते 5 मिनिट 30 सेकंडपर्यंत आले 36 मार्क. 5 मिनिट 30 सेकंड ते 5 मिनिट 50 सेकंडपर्यंत आले 32 मार्क. 5 मिनिट 50 सेकंड ते 6 मिनिट 10 सेकंडपर्यंत आले 28 मार्क. आणि 6 मिनिट 10 सेकंड ते 6 मिनिट 30 सेकंडपर्यंत आले 24 मार्क. 6 मिनिट 30 सेकंड ते 6 मिनिट 50 सेकंडपर्यंत आले 20 मार्क. 6 मिनिट 50 सेकंड ते 7 मिनिट 10 सेकंडपर्यंत आले 16 मार्क. 7 मिनिट 10 सेकंड ते 7 मिनिट 30 सेकंडपर्यंत आले 10 मार्क. आणि त्याचबरोबर गोळा फेकचं जर आपण पाहिलं 30 मार्कासाठी गोळा फेक आहे. 8.5 मीटरपेक्षा जर जास्त फेकला तर आपल्याला 30 मार्क भेटणार आहे. जसा कमी फेकसान तसं कमी मार्क्स भेटणार आहे. तुम्ही स्क्रीनवर बघू शकता 100 मीटर सुद्धा आहे पुरुष उमेदवारांना. 100 मीटर जर आपण पाहिलं तर या ठिकाणी 30 मार्कासाठी आहे. 11.50 सेकंड किंवा त्यापेक्षा कमी आले तर 30 मार्क भेटणार आहे. जसा टाईम वाढणार आहे तसे कमी मार्क्स आपल्याला भेटणार आहे. तर अशा प्रकारे महिला उमेदवारांसाठी जर आपण ग्राउंड पाहिलं, महिला उमेदवारांसाठी 800 मीटर रनिंग आहे 40 मार्कासाठी. 2 मिनिट 50 सेकंडपेक्षा जर कमी आले 40 मार्क भेटणार आहे. 2 मिनिट 50 सेकंड ते 3 मिनिटापर्यंत आले 36 मार्क. 3 मिनिट ते 3 मिनिट 10 सेकंडपर्यंत आले 32 मार्क. 3 मिनिट 10 सेकंड ते 3 मिनिट 20 सेकंडपर्यंत आले 28 मार्क. 3 मिनिट 20 सेकंड ते 3 मिनिट 30 सेकंडपर्यंत आले 24 मार्क. 3 मिनिट 30 सेकंड ते 3 मिनिट 40 सेकंडपर्यंत आले 20 मार्क. 3 मिनिट 40 सेकंड ते 3 मिनिट 50 सेकंडपर्यंत आले 16 मार्क. 3 मिनिट 50 सेकंड ते 4 मिनिटापर्यंत आले तर 10 मार्क आपल्याला भेटणार आहे. अशा प्रकारे आपल्याला यामध्ये मार्क असणार आहे. आणि त्याचबरोबर 100 मीटर रनिंग महिला उमेदवारांसाठी 14 सेकंडपेक्षा जरी कमी आपला टायमिंग आला तर 40 मार्क आपल्याला जागेवर भेटणार आहे. एक लक्षात ठेवा. जसा टाईम वाढणार आहे तशी कमी मार्क्स भेटणार आहे. स्क्रीनवर बघू शकता. आणि गोळाफेकला सुद्धा तुम्ही बघू शकता, गोळाफेक सुद्धा महिला उमेदवारांसाठी असणार आहे. तर अशा प्रकारे यामध्ये इव्हेंट आहे. एक लक्षात ठेवा. अशा प्रकारे 100 मार्कात आपलं सुरक्षा रक्षक मंडळमध्ये ग्राउंड होणार आहे. एक लक्षात ठेवा. ठीक आहे. आता या ठिकाणी सुरक्षा रक्षक मंडळची भरती कोणत्या महिन्यापर्यंत निघणार आहे भरपूर विद्यार्थ्यांचे कमेंट होते. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, हे मी तुम्हाला या ठिकाणी माहिती सांगितली. जसं 100 मीटर 1600 मीटर गोळाफेक, त्याचबरोबर हाईट वगैरे झालं, त्याचबरोबर शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा, हे जे आहे हे नवीन GR मध्ये आहे. अजून जे विद्यार्थी मित्रांनो सुरक्षा रक्षक मंडळची भरती आली नाही आहे, पण येणाऱ्या दिवसामध्ये सुरक्षा रक्षक मंडळची भरती निघत आहे. तर पहा लास्ट जी भरती आली होती 2020 ला आली होती सुरक्षा रक्षकची भरती. आणि 2020 पासून जे विद्यार्थी मित्रांनो सुरक्षा रक्षकची भरती आलेली नाही आहे. 6 वर्ष जास्त या ठिकाणी झालेले आहे. सुरक्षा रक्षक मंडळची भरती पडली नाही आहे. पण नक्की जे विद्यार्थी मित्रांनो यावर्षी सुरक्षा रक्षक मंडळची भरती निघणार आहे. तर जवळपास मे महिन्यापर्यंत आपल्याला सुरक्षा रक्षक मंडळची भरती पाहायला भेटणार आहे. आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा. आतापासून जे काही इव्हेंट आहे ते आउट ऑफ करा. 100 मीटर 1600 मीटर रनिंग गोळाफेक, महिला उमेदवारांसाठी 800 मीटर रनिंग 100 मीटर गोळाफेक, जे काही इव्हेंट आहे तर त्या तुम्ही आतापासून आउट ऑफ करून घ्या. कारण की आतापासून आपल्याजवळ टाईम आहे. नाहीतर मग एकदमच भरती निघाली, एकदमच तुम्ही तयारी लागला तर तसं या ठिकाणी जमणार नाही. तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा. तर मे महिन्यापर्यंत ही भरती आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटणार आहे सुरक्षा रक्षक मंडळची. ठीक आहे. तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा. आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ अपडेट देत राहणार आहे. आजच्यासाठी थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद.